नमस्कार, मी भाग्यश्री. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे कांद्याचा पराठा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ मळायला घेतलेलं आहे. कणिक आपल्याला घट्टसर अशी मळून घ्यायची आहे आणि इथं कांदा मी असा बारीक लांबडा लांबडा चिरून घेतलेला आहे. घरात भाजी नाही, काय नाही, तरी हा पराठा बनवू शकतो. लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडतो अशी ही रेसिपी आहे. कांद्याचा पराठा खूप छान लागतो, खूप भारी लागतो. आता इथे कणिक छान अशी मळून घेतलेली आहे. एक 5च मिनटं याला भिजत ठेवू. तोपर्यंत इकडे आपण कांदाचा जो मसाला आहे पराठ्याचा तो करून घेऊ. हे पहा, असा लांबडा लांबडा कांदा इथं चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथे घरची कांद्याची पात आहे ती घेतलेली आहे. कोथिंबीर थोडी आहे. आता या कांद्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. यामधली पात घालून घेऊया. हिरवी कांद्याची पात या पराठ्यामध्ये खूप छान लागते. धनेपूड घालू 2 चमचे. काश्मीरी लाल मिरची पावडर घातली 2 चमचे. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. तुम्ही यामध्ये फुटाण्याची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून देखील घालू शकता किंवा बेसन थोडंसं घालू शकता भाजून. आता हे सर्व एकत्र याला लावून घ्यायचं. आता याला आपण हलक्या हाताने मिसळून घेतलं. हे आपलं कांद्याच्या पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे. आता इथं आपण लगेचच पराठे करायला घेऊ. तर इथे आपल्याला 2 उंडे घ्यायचे आहेत. 2 उंड्याच्या 2 चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. पोळी किंवा ही चपाती लाटताना एकदम पातळ लाटून घ्यायची. जशी आपण नेहमी चपाती लाटतो तशा पद्धतीने ही चपाती लाटून घ्यायची आहे. आता ही माझी पहिली चपाती झालेली आहे. आणखीन एक चपाती अशीच पद्धतीने लाटून घेऊ. आता इथे आपली दुसरी पोळी लाटून झालेली आहे चपाती. आता यावरती हे सारण असं पद्धतीने पसरून घालूया आणि मग वरून ती दुसरी जी आपण चपाती लाटून घेतलेली आहे ना ती यावरती घालून घेऊया. आता याला कडेकडेने थोडंसं असं दाबून घेऊया आणि याला कापून याचे आपण उंडे तयार करून घेऊया. मधून असं सुरीने कट करून याला रोल करत आपल्याला याचे उंडे करून घ्यायचे आहेत तयार. हे पहा, अशा पद्धतीने. आता आपण 2 पोळ्याचे इथे उंडे तयार करून घेतले. पोळपाटावर थोडंसं पीठ घालून हा गोळा असा वरून दाबून घ्यायचा. वरून काळे तीळ आणि थोडीशी कांद्याची पात लावून घेतली. आता थोडंसं पीठ लावून हे लाटून घ्यायचं. वाकडे तिकडे आली तरी चालतात हे पराठे. काळे तीळ लावून घेतल्यामुळे खूप छान दिसतात हे पराठे आणि जाडच लाटायचे आहेत हे. आता याला लाटून घेऊया. इथं माझे 2 पराठे झाले. आणखीन एक लाटून घेते, मग आपण भाजायला घेऊया. तिसराही पराठा इथं मी लाटून घेतला. भरपूर असं पीठ लावून हे पराठे आपण इथं लाटून घेतलेले आहेत. हे पहा, आता लगेच आपण भाजायला पॅन ठेवलेला आहे. तर त्याला तेल लावून घेते वरून. छान गरम झाला की आपल्याला यामध्ये पराठा टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे छान खरपूस असा. तुम्ही त्याला तूप लावू शकता किंवा तेलही लावू शकता. गॅसची फ्लेम शक्यतो मोठीच ठेवा. हाय फ्लेमवरच आपला पराठा भाजून घ्यायचा आहे. हा पराठा काही फुगत वगैरे नाही आहे. फक्त छान मस्त क्रिस्पी आणि चवीला एकदम भारी होतो. दोन्ही बाजूने छान खरपूस रंगावर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. एकदम छान क्रिस्पी असा. इथे मी तिन्ही पण पराठे अशा पद्धतीने भाजून घेते. हे पहा, काळे तीळ लावल्यामुळे पहा किती छान मस्त दिसत आहेत. इथे मी सर्व पराठे अशा पद्धतीने करून घेते. हे पहा, पराठे भाजून तयार आहेत. आता हे पराठे खायचे कशासोबत? तुम्ही हे चटणीसोबत, सॉससोबत किंवा छान असं दह्यासोबत खाऊ शकता. एकदम भारी लागतात चवीला. हा पराठा तुम्ही लोणी लावून मुलांना रोल करून डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. एकदम खूप छान अप्रतिम असा चवीला भारी लागतो. चला तर मग इथं आपण आज कांद्याचा पराठा ही रेसिपी पाहिली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.